बातमी. संजय राऊतांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. जमीन मोजणीला मालकांना विरोध केल्यानंतर नार्वेकर आणि सहकाऱ्यांनी पळ काढल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर घटनेशी संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलंय. घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही? मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना आम्ही असताना केला ना तुमची आम्ही लग्नाला गेलो असताना तुम्ही याला माहिती नाही. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका व्हिडिओनं वादात सापडले आहेत. संजय राऊतांनी व्हिडिओ ट्विट करत राहुल नार्वेकरांसोबत हाणामारी कुठे झाली असा सवाल उपस्थित केला. आरोपानुसार वाद एका जमीन प्रकरणाचा आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकरांसोबत आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक शेतकऱ्यांनी मारहाण सुद्धा केली. अलिबागच्या म्हात्रोळी गावामध्ये हा सगळा प्रकार घडलाय. हे सगळं घडत असताना काही काळ नार्वेकरांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर घटनास्थळावरून काढता पाय घेतला. आम्ही घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही? चांगलं बोलतो काहीच केलं नाही. माहिती नाही त्याची एवढी जागा आमची गेली तरी हे नाही. 12 कोटी जागा किती काढली? मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना आम्ही असताना केला ना तुमची आम्ही लग्नाला गेलो असताना तुम्ही याला माहिती नाही. मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना. नार्वेकरांच्या दाव्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद होता. त्यांचा वाद मी सोडवायला गेलो असताना हा प्रकार घडला. मात्र संजय राऊतांच्या दाव्यानुसार नार्वेकर तिथे शेतमोजणीचे अधिकारी घेऊन आले होते. फार्म हाऊस साठी एका गुजराती व्यावसायिकाच्या डोळ्यात ती भरल्यामुळेच नार्वेकर तिथे पोहोचले होते असा आरोप राऊतांनी केलाय. अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला विकण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. मोठे मोठे बिल्डर इन्व्हेस्टर गुजरातमधले मी यादी देईन. आणि नार्वेकर बंधू या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्यात. कोकणातल्या या गुजराती लॉबीला यासाठी किती अथक परिश्रम घेत आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी असं म्हटलंय की संबंधित जमिनीशी माझा कोणताही संबंध नसून मी फक्त वाद सोडवायला गेलो होतो. घडलेल्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. दरम्यान या दाव्यावर सवाल उभे करत विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर शेतकऱ्यांचा वाद सोडवायला एका आडवळणाच्या गावामध्ये का गेले होते, नार्वेकरांना कुणी बोलावलं होतं असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले. ते खोटं बोलतायत. मी भांडण सोडवायला गेलो. तुम्हाला बोलवलं कोणी भांडण सोडवायला? त्या आडवळणाला तुम्ही कशा करता गेलात? म्हात्रोळी गावात कशा करता गेला? शनिवार रविवार हे महाशय तिकडेच असतात, जमिनींची पाहणी करत असतात. नार्वेकर साहेब इथून जात होते. त्यांचा या व्हिडिओ याच्याशी काही संबंध नाही. त्यांचा चुकून याचे फोटो आलेला आहे. त्याचा कोणी गैरवापर करू नये. ते उलटे आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमचा वाद आपापसात मिटवून घ्या. टिपू सुलतानवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये युद्ध पेटले. मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या माफीची मागणी केली. वाद सुरू झाला तो मालेगाव महापालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानचा लावलेला फोटो. याचे राजकीय पडसाद उमटले. तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनातील फोटो हटवण्यात आला. मात्र याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाद ओढवून घेतलाय. टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. त्यांचं हे विधान निंदनीय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीची मागणी केली. टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून
टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. यापेक्षा जास्त लांगुल चालन, झोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. मालेगाव महापालिकेत सध्या इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची सत्ता आहे. समाजवादी पार्टीकडून शान ए हिंद हे या ठिकाणी उपमहापौर आहेत. त्यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला. क्या वो आतंकवादी थे? एक फोटो की सियासत की जा रही है और उनकी फोटो की सियासत जिनको बीजेपी के चीफ मिनिस्टर ने भी माना है कि उनको अंग्रेजों ने शहीद किया, वो टाइगर ऑफ मैसूर थे. मुझे नहीं लगता कि महाराज जैसे स्टेट में इस तरह की सस्ती और छोटी पब्लिसिटी का काम होना चाहिए. आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते, त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात. पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न महाराष्ट्रात अशा पद्धतीने फोटो लावलेच नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीनं धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा घोर अपमान आहे. अशा व्यक्तींना महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांच्या या विधानाबद्दल केवळ माफी नाही तर काँग्रेस पक्षानं तात्काळ त्यांना कारवाई करून बडतर्फ करावं. या संदर्भात उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं डोकं ठिकाणावर आहे का? ज्या टिपू सुलताननं हजारो हिंदूंवर अत्याचार केले, शेकडो मंदिरं लुटली आणि एवढंच नाही तर शेकडो महिलांवर अत्याचार करून त्यांना अनन्वित छळ केला, अशा टिपू सुलतानची तुलना हिंदवी स्वराज्याचे सर्वसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. ज्या टिपू सुलतानने इतिहासामध्ये खलनायक म्हणून काम केलं, अशा खलनायकाला इतिहासामध्ये हिरो निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून केला जातोय. हे निषेधार्ह आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय ते केवळ ऐतिहासिक अज्ञान नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवरती थेट घालाय. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टिपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होतोय. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल त्यांनी केवळ. आणि आता बातमी येते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादींकडनं फुल स्टॉप देण्यात आलाय. पवारांच्या पक्षाकडनं विलिनीकरणावर आता नो कमेंट्स अशी भूमिका घेण्यात आली आहे. तर विलिनीकरण होणार नाही तसा प्रस्ताव नाही असं कालच प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलंय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादींकडनं फुल स्टॉप लावण्यात आलाय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आता विलिनीकरण होणार नाही तसा प्रस्तावही नाही असं सांगितलं. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी यापुढे विलिनीकरणाच्या विषयावर आम्ही बोलणार नाही हे स्पष्ट केलंय. विलिनीकरणाच्या विषयावर बोलतानाच पटेलांनी रोहित पवारांच्या आरोपांवर देखील भाष्य केलं. पटेलांच्या फोनमुळे दादांना विमानानं जावं लागलं असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. त्याला पटेलांनी उत्तर दिलंय. काय म्हणालेत पटेल ते पाहूया. अजितदादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडनं विलिनीकरणाची चर्चा होणं ही दुर्दैवी बाब. विलिनीकरणावर माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा आमच्यासोबत चर्चा केली असती तर आम्ही त्यावर काहीतरी भूमिका मांडली असती. आता दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही तसा प्रस्ताव आला नाही. अजित पवारांना आदल्या दिवशी फोन केला, यामध्ये माझा काय दोष? आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय. राज ठाकरेंना आमच्यामध्ये पडण्याची गरज काय? अरोरांवर संशय घेतला जातोय. आरोप करणाऱ्यांनी पार्थ पवारांना विचारावं. दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता. आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही. नो कमेंट्स. एक मिनिट मी स्पष्ट सांगतो, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचं नो कमेंट. दुसरीकडे भुजबळांनी सुद्धा विलिनीकरणाच्या मुद्द्याची एवढी घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला.
नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ते स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा माझ्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. अग्निसंस्कार व्हायच्या आधीच ठरवून की काय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी 28 तारखेला रात्रीच मुलाखती द्यायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र या दुःखातनं सावरत देखील नव्हता. कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व आम्ही गमावलं होतं. त्यावेळेला जाणीवपूर्वक की काय विलिनीकरणाच्या चर्चा आल्या. अत्यंत जे काही राजकारण गेले चालू आहे काही दिवसांपासून, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनीकरणावर फुलस्टॉप लावण्यात आला असला, दादांच्या हयातीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीत दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका झाल्या. यावर रोहित पवारांची सोमवार किंवा मंगळवारी पत्रकार परिषद होणार आहे, याकडे सगळ्यांच्याच नजर आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादींनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर फुलस्टॉप लावल्यामुळे ही पत्रकार परिषद होणार की नाही याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यसभा लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर महाविकास आघाडीची जेव्हा बैठक होईल तेव्हा यावर चर्चा होईल असं सपकाळांनी म्हटलं. मात्र राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची भूमिका वेट अँड वॉचची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शरद पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी 2 एप्रिलला संपतोय. पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं असा दावा राऊतांनी केलाय. पवार निवडून येतील एवढं संख्याबळ पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवली तर पवारांना मवियावर अवलंबून राहावं लागेल. पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेसला देखील सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. मवियातील तीनही पक्षात यावर चर्चा सुरू असल्याचं राऊत म्हणाले. तर पवारांची वेट अँड वॉचची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही. भविष्य काळामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटल्या चर्चा करू. 2 एप्रिलला राज्यातले राज्यसभेवरचे 7 खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये शरद पवार, पवारांच्याच राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आरपीआयचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यावर 6 दिवसांनी पवारांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. पुढील 4 ते 5 दिवस पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 6 दिवसांनी पवारांना डिस्चार्ज देण्यात आला. खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे बारामतीमधून शरद पवार यांना उपचारासाठी पुण्यामध्ये आणलं होतं. पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयाचे डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. पवार आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील 4 ते 5 दिवस पुण्यातल्या घरी विश्रांती करणार असल्याची माहिती आहे. रुग्णालयातून खाली आल्यानंतर शरद पवार यांनी व्हीलचेअरवरून उपस्थितांना हात दाखवून ते ठीक असल्याचं सांगितलं. आज मला पुष्कळ खुशी झाला आहे की पवार साहेब इज डुईंग वेल. ते आता घरी जाणार. ही इज कम्प्लिटली क्युअर्ड फ्रॉम हिज इलनेस. मायनर छातीचं इन्फेक्शन झालं होतं बट दॅट इज कम्प्लिटली क्युअर्ड
आता 1 तासाने ते घरी जाणार, कम्प्लिटली क्युअर्ड अँड व्हेरी हॅपी.